आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। शिक्षिकेनं विद्यार्थ्यांच्या मदतीनं सुपारी देऊन बॉयफ्रेंडला संपवलं। पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची निर्गुण हत्या झाली। या घटनेनं एकच खळबळ उडाली होती। 20 तारखेला मध्यरात्री 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या केली। पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। मृत तरुणाचं नाव गगन कोकाटे असल्याचं समोर आलंय। सकाळी काही लोकांना गगनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। ही घटना पंचवटी पोलिसांना कळवण्यात आली। गगनच्या खिशात सापडली चिठ्ठी। घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तपास सुरू केला। गगनच्या खिशातून पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली। यावरून प्रेम प्रकरणातून गगनची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला। त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला। मृत गगनचे वडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोकाटे हे काही दिवसांपूर्वीच पोलीस सेवेतून निवृत्त झाले। गगन हा त्यांचा धाकटा मुलगा होता। गगनच्या मृत्यूने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, असा झाला खुलासा। गगनच्या खिशातून मिळालेल्या त्या चिठ्ठीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणी नाशिकमधल्या एका शाळेतील शिक्षिकेला ताब्यात घेण्यात आलं। पोलिसी खाक्या दाखवताच त्या शिक्षिकेनं आपण सुपारी देऊन गगनची हत्या केल्याची कबुली दिली। धक्कादायक म्हणजे गगनची हत्या करण्यासाठी तिनं आपल्याच विद्यार्थ्यांना 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती। अनैतिक संबंधातून झालेल्या वादात ही हत्या घडवून आणण्यात आली। नेमकी घटना काय आहे? आरोपी महिला शिक्षिकेचं नाव भावना कदम असं असून नाशिकमधल्या एका शाळेत ती भूगोल हा विषय शिकवते। म्हसरूळच्या मेरी कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या 25 वर्षाच्या गगन कोकाटेशी तिची ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं। आरोपी भावना कदम ही घरी ट्युशनही घेत होती। यासाठी गगन तिला विद्यार्थी मिळवून देण्यास मदत करायचा। 3 वर्ष भावना आणि गगनचं प्रेम प्रकरण सुरू होतं, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाले। कधी आर्थिक तर कधी कौटुंबिक कारणावरून त्यांच्यातला वाद विकोपाला जात होता। भावनावरच्या रागातून गगन तिचा पती आणि 2 मुलांनाही त्रास देऊ लागला। त्यामुळे आरोपी भावनाने त्याचा काटा काढण्याचा कट रचला। यासाठी तिनं शाळेतल्या विश्वातील 2 विद्यार्थ्यांना हत्येची सुपारी दिली। यासाठी 2 लाख रुपये देण्याचं ठरलं। यातील 1 लाख रुपये तिनं आधी दिलं, तर हत्येनंतर 1 लाख रुपये देण्याचं ठरलं। रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांनी गगनला रस्त्यात गाठलं आणि त्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याची हत्या केली। ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी भावना कदम ही त्या ठिकाणी उपस्थित होती। त्यानंतर सकाळी जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळेस देखील भावना कदम तिथं पोहोचली आणि गगन मृत झालाय याची खात्री करून घेतली। पण गगनच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीमुळे सर्व कट उघडकीस आला। पंचवटी पोलिसांनी अवघ्या 4 तासात आरोपींना अटक केली। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473।